हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी कोमल शेटे तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ड्रामा डन बाय कोमलमध्ये. आज आहे माझं फिल्म सिटीमध्ये शूट आणि दिस ब्लॉग इज ऑल अबाउट माय डे इन फिल्म सिटी. सो लेट्स स्टार्ट. आज दुपारी 4चा कॉल टाईम होता, त्यामुळे सकाळी आरामात उठून आवरून रेडी होऊन मी निघाले शूटसाठी फिल्म सिटीला. खाली उतरले, आधी सगळ्यात आधी ऑटो पकडली. खूप ऊन आहे प्रचंड, त्यामुळे खूप गरम होतं हल्ली. ऑटो पकडून मला आज एका ठिकाणी जायचं होतं, कारण माझ्यासाठी आज सेटवरून स्पेशल रिक्वायरमेंट आली होती की रवा केक घेऊन जायचा आहे. आमच्याकडे सहसा उशीर कॉल टाईम असल्यावर काहीतरी अशी रिक्वायरमेंट असते, काहीतरी हे घेऊन जा ते घेऊन जा. सो आज माझा होता रवा केक. आय एम नॉट अलाउड. घेतलंय तर जाऊ ऑटोमध्ये. उशीर झालाय, ऑटो थांबवूया. मग काय रस्त्यातले खड्डे बघत कन्स्ट्रक्शन बघत मी पोहोचले फायनली फिल्म सिटीमध्ये. फिल्म सिटीत पोहोचल्या ये. संचित, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. छान दिसतेस, छान ड्रेस घातलायस तू आज. वाव. ऑप्स म्हणून घेत. अरे आपला 18+ व्लॉग्स आहेत. 18+ व्लॉग आहे का आपला? काय लोक काय तू मारलं? काय तुम्ही जॉली? ओके, सो या बेसिकली या दोघांनी जॉली लावली आहे, पण जॉली नाही सापडत आहे हिच्या याच्यावर. चॉकलेट आणि इने आणि मी ओप्स बॅच लावलंय. ठीक आहे. माती खाल्ली, चॉकलेट खाल्ली, माती खाल्ली. कुठलं पाहिजे? एक्लियर माती खाल्ली. ठीक आहे. हॅपी आता कसलं हॅपी? आता शूटिंग आल्या पहिल्या 5 मिनिटात तुम्ही माझं सॅड करून हॅपी शूटिंग. बाय बाय. बघितलंय असं असतं सेटवर आल्यानंतर. तिकडे आता व्हॅनिटी आहे, व्हॅनिटीत जायचं आहे. इकडे आमची व्हॅनिटी. आल्या माझा चष्मा घेऊन. हा तुझा चष्मा नाही, हा माझा आहे. प्लीज, आता घातलाय म्हणून हा माझा. दे चल. तरी पण रबड मॅन्डेटरी थिंग्स. फोन बघ कसं झालंय. बघू, इथे बघ. ऐसा लग रहा इथे बघ ना. काजल बिजल लगा. चुटी पाय. नितीन दादा मागे लागलाय जॉली दाखवायची. पेन आहे, पेन. पडला. ए काय करतोय? जेली बना रहे. जॉली. अच्छा, जॉली बोलते ना. आता आपण जाऊ. नितीन दादा परत जॉली दाखवेल आणि मला एकाच दिवसात 2 वेळा हरायचं नव्हतं, म्हणून मी पळत जाऊन जॉली करून आले. आधी ही बघ माझी जॉली. ती नंतर आधी सेकंड टाइम पण तू पकडली गेली. ही बघ माझी जॉली. तू सेकंड टाइम पकडली गेलीस आणि तुझ्याकडे जॉली नव्हती. तुला 2 चॉकलेट द्यावे लागणार. नाही, एकच चॉकलेट आधीची जॉलीचं. हा सगळा टाइमपास सुरू असताना हे बघा मला कोण दिसतंय. मग आपण घेतलेला रवा केक काढला आणि सगळ्यांना रवा केक वाटला मस्तपैकी. घे ना, खूप प्रेमाने आणलंय. हो, मला वाटलं काही संत्रा बर्फी असं काही येणार आहे. मी तुला व्लॉग मध्ये नाही घेणार. थँक्यू. आज सीनला खूप वेळ होता, त्यामुळे आमचा सगळ्यांचा थोडा टाइमपास चालू होता आणि फायनली मला सांगितलं रेडी व्हायला. अभी हम लोग अंजलि मैम का मेकअप स्टार्ट करेंगे. अभी अंजलि मैम सीन में जाएंगे. हमें रेडी करने के लिए आ गया, तो आई होप उनको बोलो लाइक करिए, लाइक करिए, सब्सक्राइब करिए, कमेंट करिए, शेयर करिए. अंजलि मैम को और ऊपर पढ़िए. मेरे को
प्यार बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अंजलीला पुढे घेऊन जा. घेऊन या. और मला पण सनीला पण पुढे घेऊन जा. शिकला सनी. आता मी मेकअप करतो, हेअर करतो, रेडी होतो आणि मग सीनला जाऊ. स्क्रिप्ट आली आहे. एकच सीन आहे आज माझा फॉर्च्युनेटली सई देवांसोबतचा. सो अशा प्रकारे माझा मेकअप रेडी झाला आहे. मेकअप रेडी आहे, हेअर पण सेट झालेत. मी रोज स्ट्रेटनिंग करत होते त्यामुळे माझे केस खूप पातळ झाले होते, खूप जास्त विरळ होत गेले होते. आणि त्याला सोल्युशन काय तर मग वीक पण डोक्याला खूप हेवी होतो आणि मी ऑलरेडी हीट जास्त आहे, खूप घाम येतो. अशा सगळ्यामुळे मी वीक जरा प्रेफर नाही करत आणि हेवी होतं डोकं. आपल्याला कळतं की आपल्याला काहीतरी आपण वीक लावतोय. त्यामुळे मी ऑप्शन काहीतरी शोधत होते की मी काय करू. स्ट्रेटनिंग नाही करायचं आहे, हीट नाही द्यायची आहे. तर मला एक ऑप्शन सापडला. मी लगेच तो ऑर्डर करून टाकला. सो येस, दिस इज माय ऑप्शन. हा सेटअप घेतला मी. जसं मला कळलं, मला हे ॲक्च्युली डायसनचं हवं होतं. हे खूप इझी आहे असं अटॅच करायचं आणि असं केलं सी स्ट्रेटन आणि थोडंसं शाईन याला हे असल्यामुळे काय म्हणतात ह्याला, काहीतरी म्हणतात ते मी इथे लिहीन. ते असल्यामुळे हे त्याला थोडी शाईन पण येते. सो येस, जर तुम्ही जर असं काही ऑप्शन शोधत असाल सो हिअर इट इज. आता हे मी लाईफ लॉंग या कंपनीचं घेतलं आहे. लाईफ लॉंगचं याच्यासोबत मला हे एक अटॅचमेंट, अजून एक स्ट्रेटनिंगसाठी एक वेगळं अटॅचमेंट, त्यानंतर एक ब्लोअरसाठीचं अटॅचमेंट, एक कर्लिंगसाठी अटॅचमेंट, असे 5 अटॅचमेंट टोटल मिळालेत. आणि इट्स व्हेरी इझी टू कॅरी. म्हणजे मी माझ्या बॅगमध्ये असं आहे आणि फक्त हेही घेऊन फिरू शकते. हे ब्लोअर आहे, यातून हवा आहे ते छान. सो हे असं 2 घेऊन मी आता येते हल्ली आजकाल रोज सेटवर. आता सीनला वेळ आहे तर नाश्ता करून घेते छान आणि एकदा सीन रीड करून घेते. मी जनरली सेटवर जायच्या आधी मिनिमम एकदा तरी 1-2 वेळा तरी सीन नीट वाचून घेते आणि मग त्यानंतर सेटवर जाते. आणि आज तर थोडा वेळ होता त्यामुळे छान पाठांतर करायला वेळ मिळाला. सो हिअर आय गो. हा आहे माझा आजचा लुक असा. आता सगळं झालं आहे, रेडी झाली आहे आणि सीनची वाट बघते खूप वेळ झाला. सो आजची खूप गरमी वाढली आहे पण माझ्या बॅगमध्ये दिस इज कोकम आगळ कोकम सरबत जे मिळतं ते कोकम आणि आता आहे सब्जा. सो हे मी आपल्या वॉटर बॉटलमध्ये ॲड करते आणि दिवसांनी ॲटलिस्ट एकदा तरी हे एवढं पितेच पिते. कारण खूप ऊन आहे सध्या, खूप गरमी, हीट वाढते. ऑलरेडी हीटचा प्रॉब्लेम असल्यामुळे दिस हेल्प्स अ लॉट. सिग्निफिकंट चेंजेस दिसलेत मला हे प्यायला सुरू केल्यानंतर. ड्रिंक इज रेडी. ही एक बॉटल मी सोबत ठेवते माझ्या थ्रू आउट द डे. ॲटलिस्ट मिनिमम 2 वेळा तरी मी कम्प्लिटली पिण्याचा प्रयत्न करते. मॅक्झिमम 3 वेळा झालं तर बेस्ट. दॅट्स द बेस्ट डे.
तुम्ही पण नक्की ट्राय करा. कोकम आगळ नाही, कोकम सरबत टाईप्सच, कोकम सरबत फॉर द हीट. फायनली 8:30 वाजता सीनसाठी बोलवणं आलं आहे मला. चालली आहे लोकेशनला आणि तिकडेच आहे ना लोकेशन आपलं. तिकडे लाईट दिसते, तिकडे जायचं आहे. तर आज मी दाखवते सीन कसा शूट करतो, काय शूट करतो, बघूया. काय आमचा सेटअप. उधर फैन लगा लो, उधर रीडिंग करेंगे. आम्ही चाललो आता. हा सगळा सेटअप लागलाय. मग मी सई, देवांश आणि आमचे डिरेक्टर सर रीडिंगसाठी बसलो. एकदा सीन वाचून घेतला. अशी माणसं स्क्रिप्ट विसरून येतात, मग दुसऱ्यांचे स्क्रिप्ट घेतात. अशी माणसं. झूम पण नाही होतं तुझ्याकडे. इकडे कॅमेरा सेटअप लागला आहे. आमच्या हिरो हिरोईनची सायकल गाडी आहे आणि सीन लागतो. फिल्मचं टीचर रस्त्यावर. ट्रॉली करते रहना. एक्शन. पुढे या. उत्तर अंजली. कट. होल्ड. तसेच दरवाजा उघडा पटकन. कशाला लावून घेतला. हा ठीक आहे, चल उतरण्यापासून. बघत राहा त्यांच्याकडे. निघालीस. होल्ड. अंजली बॉडी थोडस करेक्ट. रोले गार्ड. ऍक्शन. सही बसून केस. रोले गार्ड. ऍक्शन. फोकस काय थांबला, चल ना. निघलो. चलो. ओके. मला विचारलं काय करू. हाँ मेरा हो गया. ये नहीं. शेवटचा शॉट आहे सगळ्या युनिटचा. सचिन दादा पॅकअप. अरे यार, ह्याने आत्ताच लाईट बंद करायची होती. पॅकअप म्हटल्यावर पटापट व्हॅनिटीत येऊन मेकअप काढला, हेअर केले, ड्रेस चेंज केला आणि दिस वॉज माय आउटफिट फॉर द डे आणि इट्स रॅप फॉर द डे. सो दॅट वॉज इट फॉर द डे. दॅट वॉज माय होल डे ऑफ शूट. आता खूप उशीर झाला आहे. मी जस्ट माझ्या बिल्डिंगमध्ये पोहोचले आणि आय होप तुम्हाला माझा हा दिवस आवडला असेल. तुम्हाला आय होप माझा दिवस बघायला मज्जा आली असेल. सो स्टे ट्यून्ड आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मला मज्जा येते शूट करायला. सो आय विल कीप मेकिंग सच व्हिडिओज. आणि तुम्हाला कुठल्या कॉन्टेंटवर व्हिडिओज पाहायला आवडेल किंवा तुम्हाला काय अजून चालली आहे त्यामुळे दम लागला आहे, तुम्हाला काय अजून बघायला आवडेल माझ्या चॅनलवर तेही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय बाय. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.